आपण पाहत आहात झिरो न्यूज अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक विशेष रिपोर्ट। सुरुवात झाली आहे आणि ही सुरुवात पाहता जी काही उत्स्फूर्त प्रतिसाद इच्छुकांचा दिसतोय हा भारतीय जनता पार्टीवरती वाढलेला जो काही लोकांचा विश्वास आहे हा नक्कीच ह्या उत्स्फूर्त प्रतिसादातून दिसत आहे। नगर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील असंतोषचा वाटावर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ। नवे आलेले आमची मुलाखत घेणार का? भाजपमध्ये अंतर्गत नाराजगी उफाळली। भाजपचे जुने कार्यकर्ते, निष्ठावंत पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी उमेदवार मुलाखतीवर बहिष्कार टाकला आहे। भाजप हा शिस्तबद्ध आणि संघटनात्मक ताकदीवर उभा असलेला पक्ष म्हणून ओळखला जातो। मात्र नगरमध्ये सुरू असलेल्या मुलाखत प्रक्रिया ही जुने कार्यकर्ते आणि नव्याने पक्षात आलेले नेते यांच्यातील दरी अधिक ठळक करत आहे। भाजपने मनपा निवडणूक लढू इच्छिणाऱ्या मुलाखती सोमवारी 20 स्टार हॉटेलमध्ये घेतल्या। 68 जागांसाठी 312 जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे। नगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत नाराजगी उघडपणे समोर येत आहे। भाजपने जुने कार्यकर्ते, निष्ठावंत पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक यांनी पक्षाचे उमेदवार निवडणूक प्रक्रिया अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या मुलाखतींना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे टाळले आहे। जे अलीकडे पक्षात दाखल झाले आहेत ते आमची मुलाखत घेणार का असा सवाल उपस्थित करत जुन्या कार्यकर्त्यांनी ही प्रक्रिया आपल्यासाठी अपमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली आहे। त्यामुळे ही मुलाखत प्रक्रिया निष्ठावंत आणि दीर्घकाळ पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मान्य नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। याच पार्श्वभूमीवर सुमारे 10 ते 12 इच्छुक उमेदवारांनी भाजपच्या अधिकृत मुलाखतींना न जाता थेट आपले उमेदवारी अर्ज आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडे पाठवले आहेत। काही इच्छुकांनी स्वतः उपस्थित न राहता आपले प्रतिनिधी पाठवून भूमिका मांडली आहे। सध्या पक्षाकडून सर्वेक्षण सुरू आहे। लवकरच कोर समितीची बैठक होणार आहे। पक्षातील जुने व निष्ठावंतांना पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे। तसेच पक्षाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांशी देखील चर्चा करून त्यांचे मत विचारात घेतले जाणार आहेत। या संदर्भात आमदार विक्रम पाचपुते यांनीही मुलाखतींना न जाता थेट अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देत अशा या घडामोडींना दुजोरा दिला आहे। मात्र यावर पक्ष पातळीवर कोणता निर्णय घेतला जाणार याकडे राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे। नगर महानगरपालिका निवडणुकीत भाजप एक संघपणे लढणार की अंतर्गत असंतोषाचा पटका पक्षाला बसणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। महानगरपालिका निवडणूक भाजप एक संघपणे लढणार की अंतर्गत असंतोषाचा पटका पक्षाला बसणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार। 133 ह्या आमच्याकडे इच्छुक होते, तिथे एकही बंडखोरी झाली नाही आणि जिल्ह्यामध्ये जेवढ्या आमच्या 12 ठिकाणी निवडणुका पार पडल्या तिथे आता दोन्ही जिल्हा अध्यक्ष आहेत, तिथे कुठेही बंडखोरी झाली नाही। ज्या ठिकाणी झाली ती आमची उमेदवारी जाहीर व्हायच्या आधीच कोणी जर निर्णय घेतला असेल तो निर्णय असेल। पण ज्यावेळेस आमच्या याद्या डिक्लेअर झाल्या म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकाही ठिकाणी आम्हाला बंडखोरी पाहायला मिळाली नाही। ते यमक गमक फक्त भारतीय जनता पार्टीला माहिती आहे। त्यामुळे त्याच्यावरती जाहीरपणे वाच्यता होणार नाही की आम्ही आमच्या बंडखोरी रोखण्यामध्ये यशस्वी कसं राहिलो आहोत। झिरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट।